प्राचीन कोकण नंतर आम्ही आता आलो आहे श्री लक्ष्मीनारायण देवस्थान पावसमधील. तर आता आपण मंदिराच्या इथे चाललो आहे. पावस नाही, कशेडी येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर. आणि हे मंदिर आहे ते बंद आहे. बंद आहे का चालू आहे? हे मंदिर आहे पूर्ण. आणि आजूबाजूला बघताय हे सर्व सुपाऱ्याचे झाड आहे. ती तुम्ही इथे बघताय ती विहीर आहे. आणि विहिरीतलं पाणी काढण्यासाठी हे बघा हे आहे ते त्यांनी बादलीसारखं लावलेलं आहे. ते इथून खाली केलं की त्याच्यामध्ये जाणार आतमध्ये. तर आपण आता बघू देतो काय आहे. तर आम्ही आता आतमध्ये आलो आहे मंदिरामध्ये. आणि ते समोर बघताय ती देवीची मूर्ती. इथे आहे गणपतीची मूर्ती आणि इथे आहे देवीची मूर्ती. आणि तिथे आहे शंकराची पिंड आहे तिथे. हे बघा 2 पिंड आहेत. मंदिरामध्ये कोणच नाही. आणि ही आहे पालखी. आणि हे मंदिर आहे. आणि हे मंदिराच्या बाहेर असणारी तुळस. आणि इथे सर्व झाड आहेत नारळाची आणि आपले सुपारीची. मस्त वाटतं एकदम गावाला. आणि तिथे आग घातली आहे त्यामुळे धूर येतोय. आणि इथे फुलांची पण झाड आहे. लक्ष्मीनारायण मंदिर करून आपण आता आलो आहे देवगळी बीचवरती. आणि बघा हे आहे बीच. ते बघा तिथे तो पॉईंट आहे. आणि तिथून आतमध्ये बीच आहे तिथे. तर आता आपण गाडी मागे लावली आणि इथून ते बघा तिथून रोड गेला. तर चला आपण जाऊया. फायनली आम्ही देवगळी बीचवरती आलो. आम्ही तिकडे होतो वरती. आता पूर्ण फिरून इथपर्यंत आलो. आणि हा बघा हा बीच आहे पूर्ण. आणि तिथे सनसेट पॉईंट आहे. आता खाली जाऊन फोटो काढून आपण आता वरती येऊ. कारण 7 वाजता बंद करतात. आणि आम्हाला लेट झालं. आम्ही तिथे जाऊन फोटो काढून आलो. खूप छान वाटलं. आणि आता वरती सनसेट पॉईंटला आलो. आता आपण जायचंय उद्या. पूर्ण निळाशार समुद्र आहे इकडे. बघू शकता तुम्ही. बघा एकदम पूर्ण निळाशार पाणी. आता आपण देवगळ बीचवरून परेशच्या काकांकडे जाणार आहोत. तर आता वाजले 7:30 आणि अर्धा तासाचा रस्ता आहे. मग आपण घरी पोचू. आता आपण इथे बाईक लावली. बाईक शोधली आधी पहिली. करतोय मी. हा बरोबर आहे पण सर